खरं तर आज उपोषणाचा आहे 3रा दिवस आणि आज मनोजदादा जरांगे पाटील यांची तब्येतसुद्धा थोडी खालावलेली आहे। बरेच लोक म्हणतात, राजकीय लोक म्हणालेत की मराठा समाजाला राजकीय श्रेय आहे, म्हणजेच खाण्यापिण्याची सुविधा राजकीय लोकांच्या माध्यमातून केली जात आहे, म्हणजे जसं की नारायण राणे। याविषयी काय सांगसाल? खरं तर आता सांगायचं झालं तर परिस्थिती अशी आहे की अख्ख्या महाराष्ट्राला अन्नदान पोहोचवणारा मराठा समाज, कृषी प्रधान सगळ्यात कुणबी शेतकरी वर्ग, अरे आमच्या खेड्यापाड्यातून 24 तासात एवढं अन्न जमा झालं, एवढं अन्नदान जमा झालं की अख्खी मुंबई 15 दिवस जेवून पुन्हा 15 दिवस जेवून झोपायला तयार आहे। इतकं अन्नदान आमच्याकडे शिल्लक झालंय। ही ताकद आहे आमच्या मराठी समाजातली, आमच्या ग्रामीण भागातली समाज ताकद आहे। रात्री गाड्या आमच्या प्रत्येक घराघरातून आमची आईला, आमच्या काळजाला आमच्या आईचा धक्का लागला की माझं लेकरू मुंबईला गेलंय आणि लढत आहे आणि त्याची खाण्याची सोय नाही आहे। अरे आमच्या आईच्या काळजात चीर झालं आणि आज प्रत्येक घरातून पुरी भाजी पोळी ठेचा चटणी काय काय सगळं आलं। नारायण राणे काय हो, नारायण राणे काय म्हणतो, त्याचा पोरगा काय म्हणतो, यायला तेच। आतापर्यंत मला सांगा, 10 घरं बदलणारा माणूस स्वतःला काही पाहू शकत नाही। त्याला काय आज या पक्षात गेला तर त्या पक्षाला आरोप, त्या पक्षात गेला तर त्या पक्षाला आरोप, त्याला काय तो आपल्याला काही म्हणू शकते। उद्या तो म्हणाल की बुवा मराठे उघडे हिंडायले, मराठे दारू डोंगरी काय करायले, मराठे तमाशे करायले, मराठे जागरणपूर करायले, काही म्हणू शकतात। त्यांच्या बोलण्याला काही आपण लावू शकत नाही। सरकारची भूमिका काय असेल, काय वाटतं 2 दिवसात काय होईल? सरकारची भूमिका हीच आहे की सरकारला संधी आहे। आज फडणवीस सारख्या माणसाचा, म्हणजे मी इतका कट्टर बीजेपीचा समर्थक असून मी जर आज फडणवीसांच्या विरोधात जातो तर सर्वसामान्य मराठा दुसऱ्याच्या मनाचा ऐकून बुद्धी परिवर्तन व्हायला काही वेळ लागत नाही। आम्ही तर दुसऱ्याच्या बुद्धीवर चालणारी माणसं नाही आहे, पण आमच्यासारखे माणसं जर आज फडणवीसांच्या विरोधात चालले, आम्ही 20-20 वर्षापासून आम्ही बीजेपीचं काम करतोय आणि तर आमच्यासारखे होतं असं फडणवीसारखं आहे लगेच पलटी व्हायला उशीर लागणार नाही भाऊ, काळ जवळ आहे। म्हणजे म्हणतात ना, विनाशकार्य विपरीत बुद्धी अशी गोष्ट आहे। लोकांच्या खाण्यापिण्याचे हागण्याचे वांदे केले जायच्या, काय कर्तृत्व आमचं लक्षात ठेवा। हे कर्तृत्व आहे का तुमचं? संडासं बंद करायचं कर्तृत्व? अरे काय इतिहास घडणार तुमचा? आम्ही हेच इतिहास लिहिणार मराठे की आमच्या राज्यामध्ये एक फडणवीस नावाचा मुख्यमंत्री होता आणि त्याने मुंबईमध्ये आंदोलनकारांचे हागण्याचे वांदे केले, संडासले, सरकारी संडासले ताले लावले, हे त्यांचं कर्तृत्व। काच इतिहास लिहिला जाणार, त्याच्यापेक्षा वेगळं काय असणार? हिंदुत्ववाद म्हणजे काय? हिंदुत्ववाद म्हणजे काय? हे बघा हिंदुत्ववाद, हे बघा, हे हिंदुत्ववाद आहे। हे स्फटिकची माळ आहे, हे रुद्राक्षाची माळ आहे, ओलेचे भक्त हो आम्ही। हिंदू धोके मिळतात ना, काही वेगळा हिंदुत्ववाद असतं का? गळ्यात भगवा आहे, अजून काय हिंदुत्ववाद पाहिजे यांना? यांची हिंदुत्वाची व्याख्या वेगळी आहे। गळ्यात जानवं घातले म्हणजे हिंदुत्ववाद होतो का? अरे हिंदुत्ववादी आम्ही कट्टर आहोत। आमच्या घरी आज महालक्ष्मी बसल्यात, आम्ही हिंदुत्ववादी आहोत। हा इथं काय आम्ही काय, इथं आमच्या घरचे सणा सोडून आम्ही आज महालक्ष्मीसारखे गणपतीसारखा सण आमच्या घरचे सोडून आम्ही लेकराबाबा इथं आलो, म्हणजे आम्ही काय हिंदुत्ववाद सोडायला आलो का? अरे आम्हीच हिंदुत्ववादी टिकवणारे माणसं आहोत। हाल झाले का 2 दिवसात मराठा बांधवाचे? पहिल्या दिवशी आमचे हाल झाले, पहिल्या दिवशी हाल झाले, पण आता मराठा जागरूक झाला, ग्रामीण भागातले सगळे मराठी, आणि आम्हाला माहीत झालं आता काय इथं काय कशा पद्धतीनं आपल्याला सेटलमेंट करावं लागणार आहे, कशा पद्धतीने राहावं लागणार आहे। त्याच्यामुळे आम्ही आता स्टेबल आहे सध्या, आता काही हाल नाही। 2 दिवसात काय भूमिका बदलाल? उद्यापर्यंत जर काही निर्णय नाही आला तर मराठा बांधवाचं नेमकं काय असेल? मराठ्यांचा असा विषय आहे की आज मुंबईच्या कान्याकोपऱ्यामध्ये, मुंबईचे CST असो, मुंबईचे लोकल असो, मुंबईचे गिरगाव चौपाटी असो, मरीन पॉईंट असो, मुंबईचे असे काही पॉईंट आहेत, त्या प्रत्येक पॉईंटवर मराठा आहे, प्रत्येक पॉईंटवर। आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो साहेब तुम्हाला, आज तुमच्या मीडियाच्या आणि YouTube चॅनलच्या माध्यमातून सांगतोय, अरे 4 ते अजमल कसाब आणि त्याचे 4 कुत्रे आणले तर तुमच्या नाकी न वाले साले हो। अरे इथं कोपऱ्यात मराठे, तुम्ही कशाला पुरून उडता? अरे यायनाच्या निस्ता महोदयाच्या अंगाला धक्का लागला नाही, तब्येत काही तब्येत केली असणार, हे बांबगोळ्यासारखे बुटील, बांबगोळ्यासारखे, हे काय मुंबई? बोला आता याच्यावर म्हणा तुम्ही, अजून सांगा काही स्पष्टीकरण। तुम्ही ताकदीचा अंदाज लावूच नका मराठ्यांच्या, हे मरायला चाले जायचं, त्याचा काही विषयच नाही राहिला आता। तर ह्या होत्या भावना प्रतिक्रिया लोकपरिवर्तन न्यूज या YouTube चॅनलवरती। नक्की चॅनलवर सबस्क्राईब असाल तर दादा कुठून आला आणि किती दिवस झाले? मी 29 तारखेला आलेलो आहे दादा, माहूर गडामधून आलेलो, पाऊल भूमीमधून। किती लोक आले साधारण? माझ्या गावातून आलेले आहे 100 लोक आलेले आहे।
काय प्रतिक्रिया तुमची या 2 दिवसात काय झालं कसं घडलं? तर सगळं बंद केलेलं होतं शासनानं. पाणी मिळत नव्हतं, काहीच मिळत नव्हतं. पण एक हाक केल्यामुळं बाहेरच्या आमच्या बांधवानं सगळं शेतकऱ्यानं सगळं पुरवलं आहे. मराठ्यानं सगळं आणलेलं आहे इथं. बरं किती दिवस थांबणार इथं? कमीत कमी दादानं म्हणून तवरक थांबणार आम्ही. दादा तवरक आहे, तवरक आम्ही इथं राहणार.